चला तर सर्वांना गुड मॉर्निंग. डे 3 आहे आज ब्लॉगिंगचा. आज तारीख 2 फेब्रुवारी आहे. मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंग म्हणजे ऑलमोस्ट दुपार होत आली आहे. 11:30 वाजत आले. खूप लेट झालो आहे उठायला मी, कारण की काल रात्री एडिटिंग करता करता मला 4 किंवा 5 वाजलेले. नवीन आहे ना, शिकायला थोडा टाईम लागतो आहे. चला मी तुम्हाला बाहेरचं म्हणजे गॅलरीतून दाखवतो मॉर्निंग. हे बघा सूर्य बघा. आहे ना छान. भाऊ पण उठलेला आहे बघा. भाऊचं उद्या परीक्षा आहे वाटतं, पेपर. अभ्यासाचा विचार चालू आहे, पास होणार की नापास बघा. मस्त आहे. तर आज आहे मंडे. तर मंडेच्या दिवशी आई जात नाही फिश सेलिंग बिझनेसला. तर आज मला चाय बनवायचं टेन्शन नाही. आज चाय बनवलेलं आहे ऑलरेडी आईने. आणि त्या बघा इथे. तर चाय नाश्ता करूया. आज पाव खाणार आहे मी. आज बघू पोहे बनवले तर पोहे, नाहीतर बघू काहीतरी ऑप्शन भेटलं तर ते करूया. चला मग. तर चाय गरम करायला ठेवला आहे. तर चायसोबत आज खारी खायला भेटेल. आईने आज खारी आणली आहे. कुठे ठेवली आहे? हे बघा इथे खारी. हा आमचा मंकी. खारी काय बटर पण आहे. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना गाईज मी, आम्ही कधी कधी चायसोबत खारी बटर पण खात असतो. तर हे बघा आज आणलेलं आहे. चाय झाला गरम. चायचा गॅस करूया बंद आता. भाऊ चाललाय वाटतं खाली आता. जाऊन अभ्यास करता. कोणचा पेपर आहे उद्या? गणिताचा. हे बघा खारी, स्वाद स्पेशल, सॉफ्ट अँड स्मूथ मस्का खारी. अँड हे काय मक्खन बटर. मक्खन बटर खूप टेस्टी लागतात गाईज. तुम्हाला काय आवडतं जास्त खायला, खारी बटर किंवा टोस्ट? कमेंट करा. खारी घेतली, आता बटर घेऊया. छोटे बटर असतात ना गाईज, खूप टेस्टी असतात. जिरा मस्का खूप टेस्टी लागतात. घेऊया. तर गाईज सकाळी उठल्यानंतर मी दररोज पाणी पित असतो अगोदर, मग थोड्या वेळानंतर चाय पित असतो. तर तुम्ही पण अशी चांगल्या सवयी करत जा. चला मग आता चाय पिऊया. चाय का चाय खारीचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं. इथं आईची साफसफाई चालू आहे. फॅन लावला. आता चला करूया नाश्ता. हे बघा इथं आई आहे, आतरूनची घडी करते. भाऊ झोपला होता. आणि येते छोटे मस्का बटर. काल खाल्ले होते पाव. मस्त लागता. बोलतात काय मला. चला तर पूनमताई पण उठलेली आहे, चाय पिते. चाय आणि बटर. गुड मॉर्निंग बोल. हा आज आहे 2 फेब. तर मी चाललो आहे बाहेर. दुपारचे 2 वाजलेले आहेत. बाकी सगळे इथं बसलेले आहेत टी व्ही बघत. टीव्हीचा आवाज बंद केला आहे मी. तर ॲक्च्युली मला एक नवीन छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर त्यासाठी मला सामान मटेरियल आणायचं आहे. तर बाहेर चाललो आहे मी, रेडी झालो आहे. बघू कसं भाव आहे मार्केटमध्ये सामानाचा. बिझनेसबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेल. तर आता मी मस्जिद बंदरला चाललो आहे. मस्जिद बंदरला होलसेल रेटमध्ये चांगले प्रोडक्ट भेटतात. तर तिकडे आपण बघूया. तर तिकडचं मी शूट पण घेईल, तुम्हाला दाखवेल. तर आता निघतो मी. चला मग जाऊया.
चला तर गाईज रिक्षा भेटलेला आहे आपल्याला, शेअरिंग रिक्षा आहे हा. तर रिक्षामध्ये बसून आता मी चाललो आहे घाटकोपर स्टेशनला. घाटकोपर स्टेशनवरून मग ट्रेन पकडून मस्जिद बंदरला. आता घाटकोपर स्टेशनला पोहोचलेलो आहे मी. इथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे मस्जिद स्टेशनला जायला. चला ट्रेन पण आलेली आहे, पटापटा ट्रेन पकडूया. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. चला मग आता ट्रेनचा व्ह्यू एन्जॉय करा. या ठिकाणावर पोचल्यानंतर काहीच वाटतच नाही की ही मुंबई आहे. असं वाटतं कोणती तरी बाहेरची फॉरेन कंट्री आहे, जशी दुबई किंवा अमेरिका. खूप मस्त प्लेस वाटतं. हे उंच उंच अशा इमारती आहेत, तुम्ही बघू शकता. खूप प्राऊड होतं हे बघितल्यानंतर. तर ही आहे मुंबईची AC लोकल. यामध्ये मी अजूनसुद्धा प्रवास केलेला नाही. तर गाईज मस्जिद स्टेशनला पोचल्यानंतर मी बघून शॉक झालो की ते लाईव्ह मीडिया शूट करत होती. कोणतं न्यूज चॅनल होतं ते मला माहीत नव्हतं, तरी मी समोर जाऊन शूट करायचा प्रयत्न केला. तर हे आहे गाईज मस्जिद स्टेशन बाहेरचा व्ह्यू. इथून पूर्ण लेफ्ट अँड राईट साईडला होलसेल रेटने तुम्हाला शॉप किंवा बिझनेस किंवा इतर कोणत्याही कामासाठी वस्तू भेटू शकतात. तुम्ही एक वेळा जरूर व्हिजिट करा. खूप छान आहे प्लेस. जर तुम्हाला बिझनेस कोणता टाकायचा असेल तर इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळून जातील होलसेल रेटमध्ये. हे बघा, या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला दिसतील तिथं बघायला. आणि भरपूर व्हरायटीचे शॉप्ससुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही A to Z सामान इथून घेऊ शकतात. एक दिवस काढून इथे जरूर व्हिजिट करा. तुम्हाला आवडीच्या वस्तू इथं मिळून जातील. ज्या कामासाठी गेलेलो ते काम झालेलं आहे. मस्जिद स्टेशनवरून मी ट्रेन पकडली CSTला जाण्यासाठी, कारण की CSTवरून ट्रेन रिटर्न येते. मग आपल्याला CSTवरून ट्रेन खाली भेटते. हे बघा, हे सामान आपण परचेस केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्युसर आहे. खूप फायदा झाला गाईज. मस्जिद स्टेशनवरून स्लो गाडी पकडली होती मी CSTला जाण्यासाठी, आणि CSTवरून ही गाडी फास्ट झाली, डोंबिवली फास्ट गाडी. तर मग आता तुम्ही बघू शकता फास्ट गाडी आपल्याला भेटलेली आहे. तर ही भायखळाहून मग दादरवरून कुर्ल्यानंतर डायरेक्ट घाटकोपर. 3-4 स्टॉपमध्ये आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचून जाऊ आपण. तर आता बघा, तुम्ही बघू शकतात गाडीची स्पीड. फर्स्ट आपला स्टॉप येणार आहे तो भायखळा. हे बघा, जाताना पण आपल्याला ह्या बिल्डिंगा दिसल्या होत्या. तेच व्ह्यू आपल्याला आता परत येण्यासाठी पण भेटलं आहे बघायला. आता हे भायखळा स्टेशन आलेलं आहे. भायखळा स्टेशन पण ऑलमोस्ट CST स्टेशनसारखंच आहे. फास्ट लोकलचा हाच फायदा आहे गाईज. काही स्टेशन ती स्किप करते, मेन स्टेशनवरती थांबत असते ती. तर गाईज बघा, परत आपल्याला दुबईचं व्ह्यू बघायला भेटत आहे. आपली मुंबई.
चला मग दुसरा स्टॉप आलेला आहे आपल्या ट्रेनचा. तुम्ही स्टेशन बघून ओळखू शकता का गाईज कुठलं स्टेशन असेल हे? नक्की कमेंट करा. व्हिडिओला पॉज करा आणि कमेंट करा कुठलं स्टेशन आहे. हे स्टेशन क्रॉस केल्यानंतर ट्रेनची स्पीड बघा गाईज. बघा काय स्पीडने ट्रेन जात होती. थर्ड स्टॉप आलेला आहे कुर्ला स्टेशन. खूप थकलो गाईज. तर मी आता आलेलो आहे घरी. पावणे 7 होत आली आहे बघा. फास्ट लोकलने आलो. डोंबिवली फास्ट लोकल तुम्हाला दिसलीच असेल आता मागच्या क्लिप्समध्ये. तर जे वस्तू आपल्याला पाहिजे होत्या त्या वस्तू, मेन वस्तू आणल्या पण आहे. आता उरलेल्या वस्तू परत आणूया उद्या. तर आता जरा आराम करतो. मग जेव्हा मी घरातून निघलो होतो ना तेव्हा खाली पोटच निघलं होतं, म्हणजे काय खाल्लं नव्हतं. आता परत मग तिकडून आल्यानंतर भूक लागली आहे, तर मग काहीतरी खाऊया. चला तर मग रात्रीचं जेवण करूया. आता रात्रीचं जेवण करण्यासाठी वरच्या रूममध्ये आलो होतो मी. तर बहीण आणि भाऊ बसले होते जेवायला. काय काय डाळ भात आणि फ्लावर मिक्स भाजी फ्लावर. चला आपण जेवण घेऊया. तर चला मग डाळ भात केलेला आईने आणि फ्लावर वाटाण्याची भाजी केलेली. डाळ भात घेतला मी. आता घेऊया फ्लावर वाटाण्याची भाजी. सोबतच चपात्या पण होत्या, तर चपाती पण घेतली मी. डाळ भात आहे, फ्लावर वाटाणा, चपाती आणि चला मग खूप थकून आल्यानंतर आता जेवण करूया व्यवस्थित. मला ॲक्च्युली गाईस डाळ भात आणि फ्लावर भाजी खूप आवडते. फेवरेट आहे माझं. कसं झालं जेवण? ओके बोल बोल. त्या दिवशी बोलली होती भरीत शिजलं. चला मग गाईस जेवण पण झालेलं आहे आणि आता रात्रीचे 10 पण वाजत आले आहेत. ब्लॉग एडिट करतो आणि आता झोपाचा टाईम झालेला आहे. तर होप तुम्हाला ब्लॉग आजचा आवडला असेल. तर मग आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट दाखवा गाईस. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छान छान अशी कमेंट करा. चला मग बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.